सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील फडके हॉस्पिटलजवळ मोकाट जनावरांच्या कळपानं दुचाकीला धडक दिल्यानं एसजी विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक दत्तू कांबळे वय 64 हे गंभीर जखमी झाले। ही घटना आज 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली। जखमी कांबळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दत्तू कांबळे हे आपल्या दुचाकीवरून धारणगाव रोडनं जात असताना फडके हॉस्पिटलजवळ रस्त्यावर मोकाट जनावरांचा कळप होता। याच वेळी जनावरांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानं ते रस्त्यावर पडले। या अपघातात कांबळे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं या घटनेवरून पुन्हा समोर आलंय। गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वीच मोकाट डुकरांच्या धडकेनं एका दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन एक नागरिक गंभीर जखमी झाल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे बसलेली किंवा फिरताना दिसून येतात। त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे वाहन चालकांना दिसून न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक आहे। नगरपालिकेनं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे कोपरगाव नगर परिषद प्रशासनानं मोकाट जनावरांचा तातडीनं बंदोबस्त करावा, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आधीच मोकाट जनावरांमुळे जीवितहानीची घटना घडलेली असताना पुन्हा एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे। त्यामुळे प्रशासनानं आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। तर 10-12 गाया गेल्या होत्या पहिल्यांदा। तर त्याच्यानंतर मागून एक गाय आली। त्या गायीने त्या मोटरसायकलचा माणूस तसंच चालला होता साईडनी आणि त्या गायीने त्याला ते असं लोटलं, हुंदडलं। त्याच्यामुळे ते जागीच पडले आणि पडल्यानंतर ते एकदम बेशुद्ध अवस्थेत पडले। ते उठलेच नाही लवकर। मग सरळ लोक जमा झाले आणि त्यांनी उचलून फडकेंच्या हॉस्पिटलमध्ये आणले। केला पाहिजे ते मोकळ्याने सोडलं पाहिजे, सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे नाही का असं। प्रशासनाकडे सर्वांनी म्हणजे नोंद केली पाहिजे आणि त्यांना आळा घातला पाहिजे, तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे असं काही होणार नाही। जीवाशी काही होणार नाही कोणाचं असं। मी साईनगर कोपरगाव येथील रहिवासी असून माझे नाव पंडित वक्ते आहे। माझे शेजारचे दत्तू म्हातारबा कांबळे सर एसजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे 1 तासापूर्वी धारणगाव रोडने जात असताना डॉक्टर फडके हॉस्पिटलच्या समोर मोकाट जनावरांनी चा कळप आला 5-25 गायांचा। त्या पुढं पळत होत्या। मागून एक गाय शेवटची राहिली, तिने यांच्या गाडीला आडवी आली, हे पडले, यांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टर फडके यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार चालू आहे। तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा, तहसीलदारांनी करावा आणि आमच्या साईनगरमध्ये सुद्धा रोज 25 ते 30 गायी रोज रात्री येऊन बसत्या, रस्ता जाम होऊन जातो। त्या गाया जर हुसकायला गेलं तर त्याच्यात मोठमोठे जनावर आहे म्हणजे गोरे असे ते वळू तर ते वळू मग मारायचं हे करतात। मागं एकदा इलेक्ट्रिक बोर्डाचं त्यांनी पोल पाडायचा प्रयत्न केला, इतकी मारामारी केली त्यांनी जोरात तर ते स्टे तुटला त्या पोलचा इलेक्ट्रिकचा। त्यावेळेस बी आमच्या तिकडे शॉर्ट सर्किट झालं। तरी वेळोवेळी प्रशासनाने काळजी घ्यावी, कमीत कमी मोकाट जनावरांची तरी काळजी घेतली पाहिजे। कुत्रे डुकरं हे तर आहेच। आता मागच्याच 15 दिवसापूर्वी एक या कर्मवीरनगर या अंबिकानगरच्या भागातले एक आपले मोबाईल रिपेअरिंगचे कंपनीचे एक सर्वेसर्वार होते, त्यांचा बी ॲक्सिडेंट झाला। डुकर आडवा आल्यामुळं अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ त्यांना बी जीव गमावा लागला। तरी अशा प्रकारचे वर्षातून 4-5 वेळेस
आठवड्यातून 4-5 तरी ॲक्सिडेंट या जनावरांमुळे होऊ राहिलेले. तरी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी ही नम्र विनंती. माझे वडील संध्याकाळी गावातून घरी पोहोचत असताना नारायणगाव रोडने जाताना त्यांना एक मोकाट जनावर गाडीला आडवं गेलं आणि त्यामुळे ते गाडीवरून पडल्याने त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि फडक्या हॉस्पिटलला आत्ता ॲडमिट केलेलं आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा.